नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण PSI, STI आणि ESO या परीक्षांमध्ये 1857च्या उठावाबद्दल जे काही प्रश्न विचारले आहेत ते आज आपण बघणार आहोत. चला तर बघूयात. तर पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? ESOचा 2011चा हा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय आहेत: इंग्रजांना समूळ नष्ट करणे, इंग्रजांना सहकार्य करणे, इंग्रजांना विरोध करणे आणि वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंग्रजांना समूळ नष्ट करणे, म्हणजेच इंग्रजांना भारतातून हकलून देणे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? STI 2011चा हा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय आहेत: जमीनदार, शेतकरी, आदिवासी आणि सैनिक. तर याचं उत्तर आहे आदिवासी. आदिवासींना संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला गेला होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? तर हा पण STI 2011चा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय आहेत: तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर आणि अजीमुल्लाह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांनी समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचं काम केलं होतं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब ऐक्य होय. तर यासाठी पर्याय आहेत: हिंदू मुस्लिम, मराठा शीख, इंग्लिश मुस्लिम आणि इंग्लिश मराठा. तर याचं उत्तर आहे हिंदू मुस्लिम. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य हिंदू मुस्लिम ऐक्य होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1857च्या उठावास काय कारणीभूत ठरले? यासाठी पर्याय आहेत: डलहौसीचे आक्रमक धोरण, सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकातील असंतोष आणि कंपनी काळातील राज्यविस्तार. तर हे वरीलपैकी सर्व पर्याय हे 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामुळे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? त्यामध्ये पर्याय आहेत: गायींची व डुकरांची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, अनेक संस्थाने खालसा करणे, ख्रिश्चन धर्म प्रसार करणे, पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे. तर याचं उत्तर आहे गायींची व डुकरांची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. गायींची व डुकरांची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग हेच 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? त्यासाठी पर्याय आहेत: 1 डिसेंबर 1859, 1 डिसेंबर 1858, 1 नोव्हेंबर 1857 आणि 1 नोव्हेंबर 1858. तर याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1858. 1 नोव्हेंबर 1858ला 1857च्या उठावानंतर इंग्लंडच्या राणीकडे भारताची सत्ता देण्यात आली होती. शेवटचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते? यासाठी पर्याय आहेत: काजीसिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक आणि दौलतसिंग नाईक. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व हे 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते होते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढेच प्रश्न बघणार आहोत. सर्व प्रश्न हे 25 आहेत, परंतु व्हिडिओ मोठा होईल यामुळे आपण सर्व प्रश्न बघितले नाहीत. तर अजून 2 व्हिडिओमध्ये
सर्वच प्रश्न आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ लवकरच येईल, तोपर्यंत त्या व्हिडिओची वाट बघा. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा संबंधित व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा परीक्षा संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली येत असतात. धन्यवाद.